झी24 तास एक पाऊल पुढे। शाहरुख कितीही सर्वासराव करत असला तरी वाद आणि शाहरुख खान हे जणू आता समीकरणच बनले। वानखेडेच्या घटनेपूर्वीही तो अनेक वेळा वादात सापडलाय। त्या घटनेवर एक नजर। बॉक्स ऑफिसवर सिनेमांना सतत येत असलेलं अपयश आणि 2020 क्रिकेटमध्ये टीमला मिळालेलं यश या दोघांचा शाहरुख खानवर असा काही परिणाम होईल याचा कोणी विचारही केला नसेल। दारूच्या नशेत गोंधळ घातल्याचा आरोप बॉलिवूडच्या बादशहावर लावण्यात आलाय। IPL मधील एका क्रिकेट टीमचा मालक असल्याची गुर्मी आणि फिल्म स्टारच्या तोऱ्यात शाहरुख खाननं बुधवारी रात्री मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गोंधळ घातला। पण शाहरुख खाननं अशा प्रकारे वर्तन करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। यापूर्वीही बॉलिवूडचा डॉन जयपूरच्या मानसिंग स्टेडियमवर खरं तर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी असल्याची सर्वांनाच कल्पना आहे। पण असं असतानाही क्रिकेट सामन्यादरम्यान शाहरुख खान सिगारेट पिताना हजारो प्रेक्षकांनी बघितलंय। राष्ट्रीय चॅनलवरून देशभर त्या सामन्याचं प्रक्षेपण केलं जात होतं आणि शाहरुख खान बिनधास्तपणे सिगरेटचा धूर हवेत सोडत होता। राजस्थानमध्ये 2000 सालापासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे, पण शाहरुख खानला कायद्याची जराही भीती वाटली नाही। या प्रकरणी शाहरुख खानला समन्स बजावण्यात आलं असून 26 मे रोजी त्याला कोर्टात हजर राहावं लागणार आहे। कोलकातामध्ये नुकत्याच झालेल्या मॅच दरम्यानही शाहरुख खाननं ईडन गार्डन स्टेडियमवर गोंधळ घातला होता। स्टेडियमवर फ्रेंडली मॅच करण्याचा शाहरुख खानचा इरादा होता, पण तिथं 2 दिवसानंतर मॅच होणार होती, त्यामुळे स्टेडियमच्या व्यवस्थापकांनी शाहरुखचा आग्रह धुडकावून लावला आणि त्यामुळेच शाहरुखनं तिथंही गोंधळच घातला होता। झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी24 तास एक पाऊल पुढे।